वाळूज औद्योगिक क्षेत्रातील मसिया हॉल येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत प्रशासनाकडून मिरवणूक, वाहतूक, स्वच्छता आणि कायदा सुव्यवस्थेबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या। विशेष म्हणजे मिरवणुकीत डीजे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे। 14 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या भीम जयंतीनिमित्त वाळूज परिसरातील मसिया हॉल येथे पोलिसांच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक नरेश काठरे, ग्रामविकास अधिकारी भीमराव भालेराव यांच्यासह महावितरण, MIDC आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान नागरिकांनी रस्ते मोकळे ठेवणे, पाणी पुरवठा सुरळीत करणे, वीज व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि अवैध दारू विक्री रोखण्याबाबत विविध मागण्या मांडल्या। काही नागरिकांनी मिरवणुकीत डीजे लावण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेत मिरवणुकीत डीजेला परवानगी नसल्याचं जाहीर केलंय। सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असून डीजे वापरल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय। तसेच शार्पे आणि लेझर लाईट्सवरही बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान महावितरण विभागाने अखंड वीज पुरवठ्याचे आश्वासन दिले, तर ग्रामपंचायतकडून स्वच्छता आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। MIDC कडून कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटवणे, वाहतूक कोंडी टाळणे आणि अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलंय। पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी एक मंडळ एक पोलीस कर्मचारी ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली। तसेच CCTV व्हॅनद्वारे गस्त वाढवण्यात येणार असून तिसगाव आणि रांजणगाव शेणपुंजी परिसरात विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती दिली। भीम जयंती उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। अशोक साठे, MC न्यूज वाळूज, छत्रपती संभाजीनगर।